नाशिकच्या तपोवनात साधूग्राम उभारण्यासाठी 1825 पैकी तब्बल 1000 झाडं तोडली जाणार अशी माहिती समोर आली आणि बस 2 हफ्त्यांपासून शहरात वातावरण पेटले। पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी, नागरिक, शिवसेना, मनसे सारखे पक्ष आणि अगदी अभिनेते सयाजी शिंदेही रस्त्यावर उतरले। एकच आवाज की आम्ही एकही झाड तोडू देणार नाही। झालं असं, प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर साधारण 1.5 वर्षानंतर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्यासाठी 1150 एकरांची तयारी सुरू आहे। यातील महापालिकेच्या 54 एकर जागेवर सुमारे 1700 झाडं आहेत। प्रशासन म्हणतं की काही झाडं यातली काढावी लागतील, पण त्याच्या बदल्यात एक झाड बरोबर 10 झाडं अशी मोठी लागवड आम्ही करू। मात्र अद्याप तपोवनातील झाडांबद्दल अंतिम निर्णयही झालेला नाही आणि याच दरम्यान महापालिकेने शहरात 15 ठिकाणी तब्बल 15,000 खड्डे खोदायला सुरुवात केली। म्हणे काढलेल्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावणार। पण प्रश्न असा आहे की झाडं तोडायची वेळच का आली आणि कुंभमेळ्याच्या तयारीत हे सुरू असलं तरी विकासाच्या नावाखाली 1000 हिरवी श्वास कापणं खरंच योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तपोवनात साधूग्रामासाठी झाडतोड योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।